सर्वांचं मी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। खेड कृषी कार्यशाळेतील शेतकऱ्यांचा अफलातून प्रतिसाद। श्री वैभव विश्वे आणि श्री किरण कानडे या अधिकाऱ्यांनी खेडमध्ये जी कार्यशाळा आयोजित केली होती ना, तिथे शेतकऱ्यांनी एवढा मोठा उत्साह नेमका का दाखवला हेच आपण आज समजून घेणार आहोत। आता बीबीएफ यंत्र आपण कसं तयार केलंय याबद्दल मी आता जरा तुम्हाला माहिती सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे या कार्यशाळेचं अगदी सुटसुटीत नियोजन। खेडमधले अनेक ट्रॅक्टरधारक आणि स्थानिक शेतकरी कुठल्याही औपचारिकतेची वाट न बघता अगदी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने तिथे हजर होते। त्याला काय करायचे, पुढचे 4 पान बंद करायचे आणि 3 पानावरती आपण त्याची पेरणी करणार आहोत। त्यासाठी काय करायचं, आपल्याला 2 रे जर तुमच्याकडे जर असतील तर तेच वापरायचे। थेट बांधावर जाऊन दिलेले हे प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांच्या मनातल्या शंका जागेवरच दूर करण्यासाठी जास्त प्रभावी ठरतात। होईल ऍडजस्ट करू शकतो, कारण पूर्णपणे तो नट बोल्ट मध्ये यंत्र आपण बनवलेलं आहे। त्याला वरती पेटी पण आहे, त्या पेटीमध्ये एका ह्याच्यात आपण सोयाबीन भरू शकतो, एका ह्याच्यामध्ये खत भरू शकतो। बीबीएफ यंत्राचं एक तंत्रज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये खत आणि या कार्यशाळेचा खरा टर्निंग पॉइंट जो ठरला, जुन्या अनुभवी शेतकऱ्यांचा संवाद। त्यांनी अक्षरशः सर्वांसमोर अभिमानाने सांगितलं की त्यांच्या सुधारित पद्धतीमुळे बियाण्यांची तर बचत झालीच, पण अवकाळी पावसासारख्या विषम हवामानातही त्यांचं पीक अगदी खंबीरपणे तग धरून राहिलं। हे असे भारी प्रत्यक्ष अनुभव ऐकल्यावर तिथे आलेल्या नवीन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास किती दुणावला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता। मदत होते, त्यामुळे आम्ही बीबीएफ यंत्र विकसित केलेलं आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा। तर थोडक्यात सांगायचं तर अधिकाऱ्यांचं अचूक नियोजन आणि थेट बांधावर मिळालेले प्रात्यक्षिक अनुभव यामुळे खेडची ही कृषी कार्यशाळा खऱ्या अर्थाने एक दिशादर्शक यश ठरली आहे।